श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सर्वांचं ओवीस किचनमध्ये. तर बघा, आजची आपली स्पेशल रेसिपी आहे बेसन गोळ्यांची भाजी. जर ही भाजी तुम्ही कधी बघितली नसेल किंवा कधी केली नसेल, कधी खाल्ली नसेल, तर त्यासाठी व्हिडिओ अगदी आपला शेवटपर्यंत बघा. खायलाही अगदी चविष्ट होते, अगदी झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी तयार होते ही. तर भाजीला आपल्या घरात कधी काही नसेल तर ही भाजी आपण करू शकतो. तर चला, व्हिडिओ आपला अगदी शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका, म्हणजे भाजीची रेसिपी तुम्हाला सुद्धा कळेल. तर चला, सगळ्यात अगोदर मी इथे बेसन पीठ घेतले आणि त्यात चिमूटभर हळद आणि अर्धा चम्मच लाल तिखट घालून घेतले आणि त्याचबरोबर मी वाटलेलं 1 चम्मच जिरे घेतलेत आणि चवीनुसार मीठ. अगदी थोडंसं मीठ घालायचं, जास्त नाही. आणि हे आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं, थोडं थोडं पाणी करत टाकायचं आणि अगदी घट्ट गोळा तयार करून घ्यायचा त्याचा. बघा, बघा अगदी असा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला पिठाचा त्या. आणि त्या बाउलमध्ये ना मी थोडंसं त्यातलं पीठ घालून असं पाणी पातळ असं करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला भाजीत घालायचे. आता फोडणीसाठी मी इथं घेतलं आहे 2 पळ्या तेल. तेल गरम झालं की मोहरी घालून घ्यायची, मोहरी चांगली तडकू द्यायची आणि त्याचबरोबर जिरे मोहरी चांगली तडकली की आता घालून घेणार आहे मी लसण हा चांगला आपल्याला लाल होऊ द्यायचा आहे. बघा, लसण आपला चांगला लाल झाला की त्यात घालून घेतला आहे मी 1 चम्मच लाल तिखट आणि 1-1.5 चम्मच गोडा मसाला, थोडीशी चिमूटभर हळद. आता हे चांगला मसाला आपल्याला तळू द्यायचा. मसाला तळून झाला की मग त्यात घालून घेणार आहे मी ते जे मी बेसन पिठाचं पाणी थोडंसं तयार केलं होतं ना, ते पाणी. आणि त्याचबरोबर आपल्याला मी इथे 1 तांब्याभर पाणी यूज केलं आहे भाजीसाठी आणि वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर. आता कोथिंबीर घालून घेतल्याच्या नंतर मी तर वाटलेलं कारळसुद्धा घालून घेतलं आहे या भाजीला, जेणेकरून भाजीला छान चव येते आणि भाजीही असं घट्ट अशी होऊन येते. वाटलेलं कारळ नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालून घेऊ शकता आणि चवीनुसार मीठ. आता हे गोळे कसे तयार करून घ्यायचे ते बघा. अगदी थोडंसं चिमूटभर असं पीठ घ्यायचं, गोल गोल करायचं आणि बोटाने प्रेस करायचं. बघा, अशा पद्धतीने हे गोळे तयार करून घ्यायचे. गोळ्या असं म्हणतात, कुणी ह्याला डुबुक वड्या म्हणतात, कुणी बेसन गोळ्या म्हणतात. बघा, आता हे पूर्ण तयार करून झाले आहेत. आता हे भाजीला आपल्या उकळी फुटली ना फोडणीला की त्यात टाकून घ्यायचे. मी असं टाकत होते, मग माझ्या सासूबाई मला म्हणले असं नाही टाकायचे, एक एक करून टाकायचे, म्हणजे एकदाच जर आपण टाकले ना ते एका ठिकाणी चिटकून बसतात. हे पैसून असे टाकायचे, एक एक टाकायचे. बघा, तर हे सगळं मिक्स करायचं आणि 15 मिनटं भाजी शिजू द्यायची. बघा, 15 मिनटानंतर ना ही भाजी कशी घट्ट अशी झाली आहे. तयार आहे भाजी ही आपली, बघू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल, भाजी आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा की तुमच्याकडे ही भाजी कधी केली आहे का तुम्ही. जर नसेल केली तर नक्की एकदा ट्राय करा, खायला खरंच खूप छान लागते, चविष्ट लागते. व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा, शेअर करा. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.